एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। नाताळ आणि सलग सुट्ट्यांमुळे राज्यभरातील देवस्थानांवर दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर सुद्धा याला अपवाद नाहीये। देवीच्या दर्शनाला इतकी गर्दी उसळली होती की पाय ठेवायला सुद्धा जागा उरली नव्हती। शुक्रवार, त्यात मार्गशीर्ष महिना, त्यात ख्रिसमसची सुट्टी, उद्या चौथा शनिवार आणि परवा रविवार। मग काय, अंबाबाईच्या दारात अशी खच्चून गर्दी होणारच होती। या गर्दीमध्येच कोरोना चेंगरून मेला असेल। कोल्हापूर आय वात घरात इसरून आले मास्कच नाही काय हे काय मास्कच ना टेम्परेचर चेक करणारा भाऊ रजनीकांतचा दोस्तच असणार, कारण सेकंदाला 2 या वेगानं भाऊ लोकांचा ताप चेक करत होता। तो तरी काय करणार। एरवी गरुड मंडपापर्यंत असलेली रांग आज जुन्या राजवाड्यापर्यंत गेली होती। पण या रांगेत काही कोरोना प्रसारकही होतेच। मास्क होतं लावलेलं, मास्क आहे ते पोरगी रडायला लागली घामाला, ते मास्क काढून बिलकुल लावायला पाहिजे, बिलकुल लावायला पाहिजे, बिलकुल बिलकुल। आपण गर्दीच्या ठिकाणी आलोय, मंदिराच्या ठिकाणी आलोय, मास्क लावलेलंच होतं, पोरगी रडायला लागली घामाला म्हणून काढलं, अजूनही घाम येत। माणसं घरात बसून बसून वैतागली आहेत हे खरंय, पण म्हणून बाहेर बेदरकारपणे फिरणे योग्य नाही। देवीचं दर्शन घ्या, पण सगळे नियम पाळून घ्या। आता अंतर ठेवाल तर कायमचं अंतर पडणार नाही। आई अंबाबाईही हेच सांगत असेल। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।